मुलीच्या लग्नाचा आनंद क्षणात विरला. बायकोसमोर अपमान झाल्याने पोटच्या मुलानेच आईवडिलांना धारदार शस्त्राने संपवलं. धुळ्यात खळबळ. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका पोटच्या मुलानेच आपल्या आईवडिलांचा जीव घेतल्याची घटना शिरपूर येथील महावीर सोसायटीमध्ये घडली आहे. बायकोसमोर अपमानास्पद बोलले या गोष्टीचा राग मनात धरून नराधम मुलाने आईवडिलांच्या डोक्यात मुसळणे जबर प्रहार केले. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत आईवडील आपल्या मुलीचे लग्न आटोपून शुक्रवारी दुपारी घरी परतले होते. घरात लग्नाचा आनंद आणि गडबड असतानाच कौटुंबिक कारणावरून वाद उफाळून आला. आरोपी मुलगा चंदन इंदाराम महतो याला त्याचे आईवडील पत्नीसमोर काहीतरी अपमानास्पद बोलले. पत्नीसमोर बोलल्याचा झालेल्या या अपमानाचा राग चंदनच्या डोक्यात एवढा गेला की त्याने घरातील मुसळ उचलले आणि थेट आईवडिलांवर हल्ला चढवला. आरोपी चंदन याने आई रांजूदेवी महतो, वडील इंदाराम महतो यांच्या डोक्यात मुसळने एकामागून एक सपासप प्रहार केले. हा हल्ला एवढा भीषण होता की दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भयानक कृत्यानंतर आरोपी मुलगा चंदन महतो घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र घरातून येणारा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तातडीनं तिथे धाव घेतली. शेजाऱ्यांनी प्रसंगावधान राखत पळून जाणाऱ्या चंदनला जागीच पकडून ठेवलं आणि घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, शिरपूर.